हॅलो फ्रेंड्स, कर्मवीर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जनगणना हा टॉपिक बघतोय. आता आपण बघणार आहे आज आपण मी डॉक्टर प्रवीण पाटील. आता जनगणना जर बघितलं आपण प्री मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण घेतलेले जे मराठीत UPSC करतात ते पण हे बघू शकतात. त्याच्यावर खूप वेळा क्वेश्चन असतो जनगणनेवर. प्रीला पण असतो, मेन्सला पण असतो, कंबाईंड पूर्व मुख्य दोन्हीला काय याचा सिलेबस आहे. आज आपण बघणार आहे धार्मिक जनगणना. त्याच्यानंतरचा टॉपिक आपण याआधी आपण लेक्चरमध्ये बघितलं आरोग्यविषयक निर्देशांकांचा आपण अभ्यास केला आहे. आता हे जर बघितलं जनगणनेच्या आकडेवारीच्या बाबतीत हे आपलं शेवटचं लेक्चर आहे. त्यानंतर जर बघितलं आपण काय बघणार आहे, त्यानंतर लोकसंख्या धोरण बघणार आहेत. लोकसंख्या धोरणानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या बघणार आहे. हे लोकसंख्येतले टॉपिक आपण बघणार आहेत. आता पुढचा टॉपिक आहे धार्मिक जनगणना. धार्मिक जनगणनेचं जर बघितलं, सध्या धार्मिक जनगणनेवर कमी क्वेश्चन असतात, मोस्टली कमी क्वेश्चन असतात, पण कधी कधी विचारलं आहे. ग्रोथ रेटच्या बाबतीत विचारलं आहे, सर्वात कमी लोकसंख्येच्या बाबतीत विचारलं आहे, सर्वात जास्त लोकसंख्येच्या बाबतीत विचारलं आहे. पण एकदम कमी क्वेश्चन असतात धार्मिक जनगणनेवर. UPSCला तरी कमी क्वेश्चन असतात. MPSCला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. MPSCला त्याचे पण सध्या काय जातीगत जनगणना हा हॉट टॉपिक आहे, त्यामुळे याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात किंवा विचारतात. त्यामुळे आपण ह्या धार्मिक जनगणना हा टॉपिक ॲड केला आहे. आणि याच्यावर आत्तापर्यंत जर बघितलं म्हणजे मोस्टली क्लासेसमध्ये पण जास्त कमी शिकवलेलं आहे. याच्यावर पुस्तकांवर असतं, पण शॉर्टकटमध्ये शिकवायची पद्धत आहे. आणि शॉर्टकटमध्ये काही लोकांना आवडतं, पण आपण डिटेल याच्यामध्ये घेतलेलं आहे. धार्मिक जनगणना असेल, SC STची लोकसंख्या त्याच्यावर क्वेश्चन असतं. SC ST जनगणनेवर किंवा लोकसंख्येवर क्वेश्चन असतात. धार्मिक जनगणनेवर कमी क्वेश्चन असतात, पण त्याच्यावर काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. म्हणजे हिंदूंची टक्केवारीमध्ये लोकसंख्या किती आहे, मुस्लिम लोकसंख्या किती आहे, मुस्लिमांमध्ये ग्रोथ रेट किती आहे, वृद्धी दर किती आहे, ते विचारलं जातं. त्याच्यामध्ये जर बघितलं धार्मिक जनगणना आपण बघणार आहे. धार्मिक जनगणना जर बघितली ही लेट जाहीर झाली. 23 ऑगस्ट 2015ला काय झालं, आपली जनगणना कधी रिवाईज आकडे 2013मध्ये झाले. रिवाईज आकडे आले 2013मध्ये, रिवाईज आकडे आले. पण धार्मिक जनगणनेचे आकडे कधी आले आणि जनगणनेचा काउंटिंगचा काय होता, 1 एप्रिल 2011चा आपला डे होता. तर याच्यामध्ये जर बघितलं तर 23 ऑगस्ट 2015ला जर बघितलं धर्माच्या आधारावर जनगणना आपली जाहीर केली गेली. धर्माच्या आधारावर जनगणना जाहीर केली. तर भारतामध्ये जर बघितलं 2015ला 23 ऑगस्ट 2015ला, तारीख नाही लक्षात ठेवली तरी चालते, फक्त 2015ला धार्मिक जनगणना झाली. तर त्याच्यामध्ये भारतामध्ये मुख्य काय धर्म कोणते आहेत मग, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी. किती धर्म आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 धर्म मुख्य आहेत आपल्याकडे. या 7 धर्मामध्ये जर बघितलं तर हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन, म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन जर बघितलं हे भारतामध्ये ज्यांचा उगम झाला आहे. म्हणजे हिंदू धर्मातूनच शीख धर्माचा उगम झाला, हिंदू धर्मातूनच बौद्ध धर्माचा उगम झाला, हिंदू धर्मातूनच जैन धर्माचा उगम झाला. हे इतिहासामध्ये तुम्हाला आहे. त्यानंतर जर बघितलं इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये ख्रिश्चन केरळमध्ये आले. कधी आले, पहिल्या शतकामध्ये ख्रिश्चन आले. त्यानंतर जर बघितलं अरब व्यापारी आले. मग मुस्लिम धर्म मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकाच्या दरम्यान काय आले, अरब व्यापारी आले. म्हणजे मुस्लिम धर्म भारतामध्ये आला. असे काय मग आपल्या भारतामध्ये 7 धर्म आहे. नंतर पारशी लोक पण आले भारतामध्ये. जेव्हा इराणमध्ये मुस्लिम राजवट आली तेव्हा काय पारशी लोक पण भारतामध्ये आले. पारशी लोकांमध्ये काय आले, भारतामध्ये आले. म्हणजे पारशी लोक सगळ्यात शेवटी भारतामध्ये आले. पारशी लोक सगळ्यात शेवटी भारतामध्ये आले. ते साधारणतः काय असणार, साधारणतः म्हणजे 19व्या शतकामध्ये आले. 20व्या शतकामध्ये काय आले, भारतामध्ये आले. कोण, पारशी लोक. 20व्या शतकाच्या आधी, ब्रिटिश काळामध्येच काय आहे, पारशी लोक भारतामध्ये. ब्रिटिश काळापासूनच पारशी लोक भारतात, म्हणजे ब्रिटिश काळाच्या दरम्यान काय आहे, भारतामध्ये पारशी लोक आले. आता याच्यामध्ये जर बघितलं तर धार्मिक जनगणनेमध्ये जर बघितलं टक्केवारीवर क्वेश्चन असतात. किती कोटी लोकसंख्या आहे, किती टक्केवारी लोकसंख्या आहे हे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये जर बघितलं, भारताचा जर विचार केला तर हिंदूंची लोकसंख्या जर बघितली तर किती कोटी आहे, 96 कोटी. एकदम असा आकडा लक्षात ठेवू नका की 96.63 कोटी वगैरे असं लक्षात ठेवू नका. 96 कोटी काय, 96.63 म्हणजे 96.5च्या दरम्यान काय आहे, 96 कोटी काय आहेत, हिंदू आहेत भारतामध्ये. 121 कोटीमध्ये 121 कोटीचं विभाजन आहे 2011चं, पण जाहीर कधी झालं 2015ला. तर 96 कोटी काय आहेत, हिंदू आहे. म्हणजे किती टक्के, 79.8%. 79 म्हणजे 80% हिंदू आहेत. 80% हिंदू आहेत.
हिंदूंमध्ये वृद्धी दर किती आहे? 16.8%. भारताचा हिंदू दर वृद्धी दर किती होता? 17.72. दशवार्षिक 2001 ते 2011 या 10 वर्षामध्ये 17.72% लोकसंख्या वाढली. हिंदूंची लोकसंख्या किती वाढली? 16.8%. किती वाढली? 16.8%. मुस्लिम जर बघितलं तर लोकसंख्या किती आहे मग? 17.2 कोटी. 17.22 कोटी लक्षात ठेवा. 17 कोटी लक्षात ठेवा. हिंदू किती? 96 कोटी. मुस्लिम किती आहेत? 17 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 कोटी. याच्यात जर बघितलं टक्केवारीमध्ये विचार केला तर मुस्लिम लोकसंख्या किती? 14.2%. 14.2%. आणि मुस्लिमांचा ग्रोथ रेट काय होता मग? सगळ्यात जास्त होता. हाच टॉपिक काय याच्यावरच काय होतं, काही लोक फोकस करतात काय ग्रोथ रेट त्यांच्यामध्ये जास्त आहे. ग्रोथ रेट ते जास्त आहे. मग ग्रोथ रेट कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षण दिलं पाहिजे. आणि काय आपण लोकसंख्या कायदा पण करू शकतो. लोकसंख्या नियंत्रण कायदा सरकारच्या हातात आहे. केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा करू शकतो. आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो ते आपण लोकसंख्या धोरणं जेव्हा अभ्यासू तेव्हा मी लोकसंख्या नियंत्रण कायदा कोण करू शकतो? केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतं लोकसंख्या नियंत्रण कायदा करणं. पण केंद्र सरकार करत नाही. केंद्र सरकार काय करत नाही? का करत नाही काय माहिती. हां, तर काय केंद्र सरकारने करायला पाहिजे लोकसंख्या नियंत्रण कायदा. तर याच्यामध्ये जर बघितलं तर मुस्लिमांमध्ये काय हा प्रश्न विचारला आहे. सगळ्यात जास्त वृद्धी दर किती आहे? 24.6%. देशाचा किती होता? 17.72. तो किती मग 14.24. म्हणजे ती जर लोकसंख्या जर बघितली 14 कोटी, 14 कोटीची 17 कोटी झाली त्यांची. 2001ला किती होती? 14 कोटी होती. 13% आसपास होते. 13.9% आसपास होते. 14.2% झाले. म्हणजे मुस्लिमांची टक्केवारी काय आहे? 0.7%ने पण वाढली. म्हणजे ही टक्केवारी पण वाढली. लोकसंख्या तर वाढली. लोकसंख्या हिंदूंची पण वाढली. लोकसंख्या किती होती? हिंदूंची 84 कोटी होती. ती किती झाली? 96 कोटी. म्हणजे 12 कोटी वाढली. मुस्लिमांची किती होती? 3 कोटी वाढली. पण एकूण काय होता? त्यांच्यामध्ये वाढीचा दर जास्त होता. ग्रोथ रेट कसा होता? जास्त होता. नंतर ख्रिश्चन लोकसंख्या जर बघितली 2.78 कोटी होती. 2.78 कोटी. ती टक्केवारीमध्ये किती? 2.3%. आणि ग्रोथ रेट त्यांचा पण कसा आहे ख्रिश्चनमध्ये? 15.5%. त्याच्यामध्ये अर्धे तर कन्वर्ट रेट असतात. जे काय कन्वर्ट करायचं काम भारतामध्ये खूप होतं. हिंदूंना ते मुस्लिमांना जे गरीब लोक असतात त्यांना काय पैशाचा आमिर दाखवून कन्वर्ट करायचं काम ख्रिश्चन समुदायातील मिशनरी वर्क करत असतात. त्याच्यामुळे भारतामध्ये ख्रिश्चन लोकसंख्या वाढते. नंतर शीख जर बघितलं, शीख किती मग? 2.8%. 2 कोटी होते. 2.8 कोटी. त्यांची टक्केवारी किती? 1.7%. आणि त्यांचा ग्रोथ रेट किती होता मग? 8.4. वृद्धी दर किती? 8.4. बौद्ध लोकसंख्या जर बघितली 0.84 कोटी. 0.84 कोटी. आणि त्यांचं जर बघितलं बौद्ध धर्माचा विचार केला तो किती आहे मग टक्केवारीमध्ये? 0.84 कोटी. म्हणजे 1 कोटीच्या खाली. टक्केवारीमध्ये 0.79%. 0.7%. आणि याच्यात जर विचार केला तर ग्रोथ रेट किती मग? बौद्धमध्ये खूप कमी. म्हणजे 6.1. 6.1. जैनांची लोकसंख्या जर बघितली 0.47च्या आसपास आहे. जैन लोकसंख्या जर बघितली 0.47च्या आसपास आहे. 0.47 कोटीच्या आसपास आहे. 0.45 कोटी. हां, टक्केवारीमध्ये जर बघितलं तर किती आहे? 0.4% ते. ग्रोथ रेट जर बघितलं सगळ्यात कमी कुठे? जैनाचा आणि पारशी लोकांचा आहे. पारशी लोकांचा तर टक्केवारी आपल्याला याची दिसत नाही. तर पारशी लोकसंख्या जर बघितली तर 57,000च्या आसपास आहे. 57,000च्या आसपास पारशी लोक आहे. टक्केवारी म्हणजे अत्यंत नगण्य लोकसंख्या पारशी धर्माची. जैन धर्माची पण किती आहे मग? 0.4%. 0.4%. तेच इतर धर्माची बघितली तर बौद्धची किती आहे मग? 0.7%. मग शीख किती? 1.7%. ख्रिश्चन किती? 2.3%. 2.3%. महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काय बौद्ध जास्त आहेत, जैन जास्त आहेत कोणापेक्षा? शिखांपेक्षा. शीखपेक्षा ख्रिश्चनपेक्षा बौद्ध आणि जैन काय जास्त आहेत. ते का जास्त आहेत आपण ते महाराष्ट्राची लोकसंख्या बघू तेव्हा बघू. आता ही काय टक्केवारी एकदा काय करायची? ओव्हरलुक करायची. क्रम लक्षात ठेवा. क्रम लक्षात ठेवा तुम्ही. क्रम लक्षात ठेवा आणि टक्केवारी एकदा काय थोडंसं बघून ठेवायचं. टक्केवारी काय बघून ठेवायची. सगळ्यात कमी टक्केवारी कोणाची मग? जैन आणि पारशी लोकांची. पारशी लोकांची आणि जैन लोकांची. तर भारताचा विचार केला सर्वाधिक लोकसंख्या कोणाची? हिंदूची. सर्वात कमी लोकसंख्या आहे पारशी धर्माची. म्हणजे 96 कोटी लोकसंख्या हिंदूंची आहे. हिंदू मेजॉरिटी आहे. हां, हिंदू मेजॉरिटी. हां, तर सगळ्यात जास्त पारशी धर्माची लोकसंख्या. हिंदू लोकसंख्या जर बघितलं सर्वाधिक प्रमाण कुठे? सर्वात कमी प्रमाण कुठे? हे मी तुम्हाला सांगणार. सर्वाधिक प्रमाण कुठे? सर्वाधिक कमी प्रमाण कुठे? हां, सर्वाधिक प्रमाण जर बघितलं आता जर पाहिलं हां, आता टक्केवारीमध्ये किती होती? 80% होती. 80%. 79.8%.
तर सर्वाधिक टक्केवारीमध्ये प्रमाण बघू आपण. सर्वाधिक टक्केवारीमध्ये प्रमाण जर बघितलं, सर्वाधिक प्रमाण कुठे मग हिमाचल प्रदेशामध्ये. 95% हिंदू आहेत हिमाचल प्रदेशामध्ये. 95%. नेपाळला लागून आहे ना हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. म्हणजे ती हिंदू लोकसंख्या कशी आहे? जास्त आहे. नेपाळमध्ये हिंदू लोकसंख्या कशी आहे? जास्त आहे. त्या वरच्या पट्ट्यामध्ये हिंदू लोकसंख्या कशी आहे? जास्त आहे. 95%. 95%च्या आसपास काय हिंदू लोकसंख्या. आणि सर्वात कमी कुठे मग मिझोराममध्ये. मिझोराममध्ये सर्वात कमी कुठे मग मिझोराम राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे मिझोराममध्ये. सर्वाधिक एकूण लोकसंख्येचा विचार केला, एकूण हिंदू लोकसंख्या, एकूण हिंदू लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे कोटीमध्ये आकड्यामध्ये कुठे मग उत्तर प्रदेशामध्ये 15.93 कोटी. उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक लोकसंख्या कुठे असणार? महाराष्ट्र. कारण की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी लोकसंख्या 2 नंबरला आहे, म्हणून महाराष्ट्र असणार. हां, तर हे लक्षात ठेवायचं आपलं. सर्वाधिक एकूण लोकसंख्या. सर्वात कमी लोकसंख्या मी तुम्हाला दिलेलं नाही, त्याच्यावर क्वेश्चन विचारणार पण नाही आणि ते आकडे जास्त कुठे पब्लिश पण नाही. त्यामुळे सर्वाधिक एकूण लोकसंख्या जर विचारली तर कुठे मग हिंदू लोकसंख्या उत्तर प्रदेशामध्ये. आणि टक्केवारीनुसार जर विचारलं तर काय हिमाचल प्रदेशामध्ये. सर्वात कमी कुठे मग मिझोराममध्ये. सर्वात कमी कुठे मग मिझोराममध्ये. आता मुस्लिम लोकसंख्येचा जर विचार केला, मुस्लिम लोकसंख्या म्हणजे ही जर बघितली 2-3% आसपास आहे, 2-3% आसपास आहे. आता पुढचं आपण बघू. हे आकडे लक्षात ठेवले नाही तरी चालतात ना, 95% किंवा इथला टक्केवारी, तर ते वाचण्यासाठी हे राज्य फक्त लक्षात ठेवा. हे राज्य फक्त लक्षात ठेवा. त्याचं पण उत्तर प्रदेश आकडे लक्षात ठेवले तरी चालतात, कारण की ते याच्यानं MCQलाच विचारणार. असं लॉंग क्वेश्चन तर विचारला जाणार नाही धार्मिक जनगणनेवर. MPSCला कधी विचारला पण जाऊ शकतो. तर त्यामुळे ते आकडे नुसतं वाचून घ्यायचे. आले तर आले, नाही आले तर नाही आले. तर कोणत्या राज्यात कमी आहे, कोणत्या राज्यात जास्त आहे, आपल्याला हे माहिती पाहिजे. वरचा चार्ट जरी लिहिला तरी सफिशियंट आहे. वरचा चार्ट जरी आपण अंदाजे किंवा जे माहिती पाठ करून जरी लिहिला तरी पण चालतं. धार्मिक लोकसंख्या तेवढा चार्टवरच आपण काय होतो 10 मार्काचा क्वेश्चन लिहू शकतो. त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकून. मुस्लिम लोकसंख्या जर बघितली सर्वाधिक प्रमाण टक्केवारीमध्ये कुठे असतं मग आपल्याला वाटतं जम्मू काश्मीरमध्ये, पण जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या क्रमांकाला. सर्वाधिक लोकसंख्या कुठे मग लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश. 96.2% लोकसंख्या लक्षद्वीपमध्ये मुस्लिम आहे. तसंच मालदीव हा देश आहे ना लक्षद्वीपला लागून, तिथे पण सगळ्यात जास्त लोकसंख्या मुस्लिम लोकसंख्या. पण मालदीवचा आता इथे संबंध नाही. आता आपल्याला लक्षद्वीप बेट समूह होतं. तिथे काय अरब व्यापारी जेव्हा केरळमध्ये गेले तेव्हा या बेटांवर पण थांबले. आणि बेटांवर थांबल्यामुळे त्यांनी मुस्लिम धर्म काय केला, तिथे प्रसार केला, मुस्लिम धर्माचा प्रसार केला. त्यामुळे लक्षद्वीपमध्ये काय आहे, मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे लक्षद्वीप बेटांवर. त्यानंतर कुठे मग जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये जर बघितलं 66.3% लोकसंख्या काय आहे, मुस्लिम आहे. मग काही लोकसंख्या काय हिंदू लोकसंख्या आहे, बौद्ध लोकसंख्या जम्मू काश्मीरमध्ये. बौद्ध लोकसंख्या कुठे मग लडाख या भागामध्ये. तर जम्मू काश्मीरमध्ये काय आहे 66% लोकसंख्या जर बघितली काय आहे मुस्लिम लोकसंख्या. सर्वात कमी प्रमाण मुस्लिम लोकसंख्येचं कुठे आहे मग मिझोराममध्ये. सर्वात कमी प्रमाण कुठे आहे मिझोराममध्ये. हे टक्केवारी लक्षात नका ठेवू तुम्ही. इथे 3%च्या आसपास आहे. 3%च्या आसपास आहे. जर बघितलं तर सर्वात कमी प्रमाण जर बघितलं तर कुठे मग मिझोराममध्ये. मिझोराममध्ये 1.35%. 1.35. सर्वाधिक कमी एकूण लोकसंख्या कुठे मग उत्तर प्रदेशामध्ये. मुस्लिम लोकसंख्येमध्ये सर्वाधिक मध्ये हिंदूमध्ये पण कोण होतं, उत्तर प्रदेश. सर्वाधिक मुस्लिममध्ये पण कोण आहे, उत्तर प्रदेश. त्यामुळे तिथे काय होतं, हिंदू मुस्लिम भांडणं लवकर होतं किंवा लवकर लावली जातात. राजकीय फायद्यासाठी म्हणा, कोणत्या याच्यासाठी म्हणा, काय होतं हिंदू मुस्लिम भांडणं तिथे जास्त. आणि ते काय आहे, तिथे शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे काय होतं, शिक्षणाचा अभाव असल्यामुळे भांडणं, धार्मिक याच्यामध्ये भांडणं जास्त होतं. धर्माच्या नावाने भांडणं किंवा दंगल वगैरे जास्त होतं. त्यामुळे काही पार्टींना किंवा कोणाला तरी काय होतं फायदा मिळवता येतो. ते आपण बघणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे कदाचित लोकसंख्या नियंत्रण कायदा केला जात नाही. लोकसंख्या नियंत्रण कायदा केला गेला तर काय होणार, या राज्यांची लोकसंख्या पण घटायला चालू होणार. या राज्यांची लोकसंख्या घटायला चालू होणार, मग मतदारसंघ पण घटणार. मतदारसंघ घटणार तर काय होणार, काही पार्टीला किंवा कोणत्या तरी पक्षाला तोटा होऊ शकतो. त्यामुळे काय होणार, लोकसंख्या नियंत्रण कायदा पण आणला जात नाही. म्हणजे ते काय आहे, या लोकसंख्या वाढीचा फायदा पण करून घ्यायचा आहे देशातील काही राजकीय पक्षांना. लोकसंख्या वाढीचा फायदा पण करून घ्यायचा आहे. दाखवतानाच आपण लोकसंख्या नियंत्रणाला पाहिजे, या धर्माची वाढतात असं दाखवलं जातं, पण का प्रत्यक्षात ते आणलं जात नाही. कारण की लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला गेलेला नाही अजूनपर्यंत, किंवा आणण्याची सरकारची इच्छा पण दिसत नाही. तर बघितलं तर काय आहे, सर्वाधिक एकूण लोकसंख्या कोणाची, मग मुस्लिम लोकसंख्या पण उत्तर प्रदेशामध्ये
हिंदू लोकसंख्या पण उत्तर प्रदेशामध्ये, हिंदू लोकसंख्या पण उत्तर प्रदेशामध्ये. त्यानंतर आपण बघणार आहे ख्रिश्चन लोकसंख्या. ख्रिश्चन लोकसंख्या मिझोरममध्ये जर बघितलं हिंदू पण कमी होते टक्केवारीनुसार आणि मुस्लिम पण कमी होते, मुस्लिम पण कमी आहे. तिथे ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे, ख्रिश्चन लोकसंख्या मिझोरममध्ये जास्त आहे. तर बघितलं आता ख्रिश्चन लोकसंख्या, पण ख्रिश्चन लोकसंख्या टक्केवारीनुसार जर टक्केवारीनुसार जर बघितलं तर सर्वाधिक टक्केवारी कुठे आहे मग आता आपण बघणारच आहे. म्हणजे मिझोरममध्ये तर आहे, मिझोरममध्ये तर आहेच, पण सर्वाधिक जर विचार केला मिझोरममध्ये कसं आहे, मिझोरममध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, त्यामुळे काय आहे आणि ती लोकसंख्या कमी आहे आणि ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे, पण ही नागालँडपेक्षा कमी. ख्रिश्चन लोकसंख्या कसं आहे नागालँडपेक्षा कमी. म्हणजे सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्येचा विचार केला तर कुठे मग नागालँडमध्ये, नागालँडमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या सर्वाधिक आहे, सर्वाधिक आहे. सर्वात कमी जर बघितलं प्रमाण कुठे मग बिहारमध्ये 0.12%, 0.12% लोकसंख्या काय आहे ख्रिश्चन लोकसंख्या 0.12%. आणि सर्वाधिक एकूण लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन विचारलं तर कुठे मग केरळमध्ये. केरळमध्ये कसं आहे हिंदू पण समसमान, मुस्लिम पण समसमान आणि ख्रिश्चन पण समसमान. सर्वाधिक हिंदू आहेत, मुस्लिम आणि हिंदू समसमान आहेत, ख्रिश्चन थोडे कमी आहेत. म्हणजे केरळमध्ये सर्वाधिक मुस्लिम सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या कुठे आहे मग केरळमध्ये. सर्वाधिक हिंदू लोकसंख्या कुठे आहे मग उत्तर प्रदेश. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या कुठे आहे मग उत्तर प्रदेशामध्ये. सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्या कुठे आहे केरळमध्ये. आणि टक्केवारीनुसार जर विचार केला, टक्केवारीनुसार जर विचार केला, टक्केवारीनुसार जर विचार केला तर सर्वाधिक कुठे आहे मग टक्केवारी बिहारमध्ये, सर्वात कमी कुठे आहे नागालँडमध्ये. बेल कुठे वाजती झाले बंद. सर्वाधिक प्रमाण ख्रिश्चन लोकसंख्या काय आहे नागालँडमध्ये, सर्वात कमी जर बघितलं बिहारमध्ये, सर्वात कमी टक्केवारी वेगळं आहे. आणि सर्वाधिक लोकसंख्या कुठे मग केरळमध्ये किती आहे 61 लाख. आता आपण बघणार आहे शीख लोकसंख्या, आपण बघणार आहे शीख लोकसंख्या. टायटल इकडे आलंय ते बाकी दुसऱ्या पेजवर डिटेल माहिती. शीख लोकसंख्येचं प्रमाण तर सगळ्यांना माहिती आहे. सर्वाधिक प्रमाण कुठे मग पंजाबमध्ये, सर्वाधिक प्रमाण कुठे आहे पंजाबमध्ये. आणि सर्वात कमी प्रमाण कुठे मग लक्षद्वीपमध्ये. लक्षद्वीपमध्ये जर बघितलं फक्त 8 लोक शीख होते 2011च्या जनगणनेनुसार. किती लोक होते फक्त 8. ते पण कशाला गेले असतील व्यापाराला वगैरे गेले असणार, व्यापार वगैरे करायला गेले असतील, तिथे स्थायिक झाले असतील. किती लोक होते 8 लोक. म्हणजे लक्षद्वीपची लोकसंख्या किती होती 64,000. त्याच्यामध्ये जर बघितलं तर किती लोकसंख्या आहे मग लक्षद्वीपमध्ये फक्त 8 लोक शीख होते, शीख धर्माचे. सर्वाधिक एकूण लोकसंख्या जर बघितली पंजाब, एकूणमध्ये टक्केवारीमध्ये शीख धर्मामध्ये काय आहे पंजाब सगळ्यात जास्त. आणि शीख धर्म अजून लोकसंख्या कुठे जास्त आहे मग पंजाब झालं, हरियाणा झालं, चंदीगड झालं, दिल्ली झालं, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्या ज्या दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा इथे काय शीख लोकसंख्या जास्त आहे. त्यातली सर्वाधिक कुठे आहे मग पंजाबमध्ये, टक्केवारीनुसार पण पंजाबमध्ये, एकूण लोकसंख्येमध्ये पण पंजाबमध्ये. आता आपण बघणार आहे बौद्ध लोकसंख्या. बौद्ध लोकसंख्येचं सर्वाधिक प्रमाण कुठे मग सिक्कीममध्ये. बौद्ध धर्माचा प्रसार कुठे झाला चायनामधून झाला. सिक्कीम, अरुणाचल, उत्तराखंड, हिमाचल, लडाख इथे काय आहेत बौद्ध धर्माचे लोक आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये पण आहेत, महाराष्ट्रामध्ये पण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा खूप सारी हिंदू लोकसंख्या काय बौद्ध धर्मामध्ये कन्वर्ट झाली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र बौद्ध धर्मामध्ये पुढे. सर्वात जास्त टक्केवारी कुठे मग सिक्कीममध्ये 27%. सर्वात कमी प्रमाण कुठे मग केरळमध्ये 0.08% बौद्ध लोकसंख्या. सर्वाधिक एकूण लोकसंख्येमध्ये विचार केला तर बौद्ध लोकसंख्या सर्वाधिक कुठे मग महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्यामुळे कशामुळे ते तुम्हाला मी कारण सांगितलेलं आहे, आता पुढे बघणार आपण जैन लोकसंख्या. जैन लोकसंख्येचा जर विचार केला, जैन लोकसंख्या जर बघितली, जैन लोकसंख्या कुठे कुठे मग महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली या राज्यांमध्ये जैन लोकसंख्या आहे. सर्वाधिक प्रमाण जर बघितलं तर कुठे मग महाराष्ट्रात 1.25% महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जैन. म्हणजे टक्केवारीनुसार 100% महाराष्ट्राची लोकसंख्या असेल तर 1.25%, म्हणजे इतर राज्यांमध्ये 1.25%पेक्षा कमी आहेत, 1.25%पेक्षा कमी. आणि सर्वात कमी कुठे आहे मग अंदमान निकोबार 0.01% कुठे आहेत अंदमान मध्ये. आणि आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जर विचार केला, सर्वाधिक लोकसंख्या
सर्वाधिक लोकसंख्या पण महाराष्ट्रामध्ये जे जैन धर्मियांची, सर्वाधिक लोकसंख्येचा विचार केला तर जैन धर्मियांची कुठे आहे? महाराष्ट्रामध्येचे. आता आपण बघणार आहे पारशी लोकसंख्या. पारशी लोकसंख्या जर बघितलं, पारशी धर्माची लोकसंख्या खूप कमी भारतामध्ये 57,000 लोक होती. 57,000 लोक होती, 57,264 ते 2011ला. त्यातले महाराष्ट्र मुख्यतः मुंबई शहरामध्ये आहेत आणि गुजरात राज्यात. पारशी लोक कुठे आहेत? महाराष्ट्र, मुंबई शहर, गुजरात राज्य. इथे काय पारशी लोक, इथे काय पारशी लोक. आता अनुसूचित जमाती आणि जातीची लोकसंख्या आपण बघणार आहे. याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. अनुसूचित जमातीचे आधी भरू. एस टी लोकसंख्या. एस टी लोकसंख्येमध्ये जर बघितलं तर भारतामध्ये जर पाहिलं तर काय होतं आतापर्यंत, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार आहे डाटा आहे, 705 अनुसूचित जमाती आहेत. किती आहेत? 705. त्याच्यामध्ये जर बघितलं 1951ला किती टक्के लोकसंख्या होती? 5.6%. एस टीची लोकसंख्या किती होती? 5.6%. आणि तीच 2011ला वाढून काय आहे? 8.6%. 8.6%. म्हणजे किती? 1 ते 30% आसपास लोकसंख्या वाढली. 8.6%. 2011नुसार जर बघितली किती? 8.6%. म्हणजे 121 कोटीतले काय आहे? 8.6% म्हणजे किती आहेत? 10.42 कोटी अनुसूचित जमातीची लोकसंख्या. किती आहे? 10.42 कोटी. तीच एस सीची काय याच्या डबल आहे. म्हणजे एस टीपेक्षा एस सी काय आहे? डबल लोकसंख्या. ते आपण बघणारच आहोत. 10.42 कोटी. टक्केवारीमध्ये जर बघितलं 8.6%. हे विचारलेत 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे? एस टी लोकसंख्या. काही राज्यांमध्ये एस टी पॉप्युलेशनच नाही, म्हणजे एस टी लोकच नाही. ते कोणते कोणते आहेत मग? पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पुदुच्चेरी. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीचं विशेष काय सांगितलं मी? तिथे शीख पॉप्युलेशन आहे, पण तिथे एस टी लोकसंख्याच नाही, शेड्यूल ट्राईबची लोकसंख्या नाही, आदिवासी लोकच नाही. कुठे? पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड. आणि दुसरं काय? पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीचे लोक नाहीत. अनुसूचित जमातीचे लोक नाहीत. आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला आपण, लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर काय? अनुसूचित जमातीच्या बाबतीत जर बघितलं तर काय? 10.42 कोटीपैकी 9 कोटी लोकसंख्या कुठे राहते? ग्रामीण भागामध्ये राहते. ग्रामीण भागामध्ये राहते म्हणजे 90%च्या आसपास लोक कुठे असतात? ग्रामीण भागात राहतात. म्हणजे 89.97% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. 1 कोटी लोकसंख्या कुठे राहते? शहरी भागामध्ये. म्हणजे शहरामध्ये एस टी लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे? कमी. ते कुठे असतात? ग्रामीण भागामध्ये, दुर्मिळ भागामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये आदिवासी लोक राहतात. आता 2001 ते 11 या दशकामध्ये विचार केला तर आपला वृद्धी दर किती होता? 17.72. तर अनुसूचित जमातीमध्ये लोकसंख्या वृद्धी दर किती? 23.70. म्हणजे काय? आपल्या वृद्धी दरापेक्षा एस टी लोकसंख्येचा वृद्धी दर जास्त होता. एस टी लोकसंख्येचा वृद्धी दर जास्त होता. तर आता आपण टक्केवारीचा विचार करू. टक्केवारीचा विचार जर केला तर सर्वाधिक टक्केवारी लोकसंख्या किती? 94.8%. तिथे जर बघितलं काय सांगितलं मी तुम्हाला? 96% पॉप्युलेशन काय होतं? मुस्लिम आहे. पण मुस्लिम पण एस टी आहेत तिथे, अनुसूचित जमातीचेच आहेत ते. आदिवासी फक्त त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. आदिवासी जर बघितलं मुस्लिमांमध्ये, ख्रिश्चनमध्ये आणि हिंदूंमध्ये, म्हणजे सर्व जातींमध्ये, सर्व धर्मामध्ये अनुसूचित एस टी कॅटेगरीचे लोक आहेत. सर्व धर्मामध्ये एस टी कॅटेगरीचे लोक आहेत. जसं की नॉर्थ ईस्टमध्ये पाहिलं तर एस टी कॅटेगरीचे लोक आहेत अनुसूचित जमातीचे. पण तिथे ख्रिश्चन धर्म आहे, हिंदू धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे. मुस्लिम कमी आहेत तिकडे मुस्लिम कमी आहेत. पण लक्षद्वीपमध्ये जर बघितलं तर मुस्लिम पण आहेत. मुस्लिम किती आहेत मग? बौद्ध धर्मामध्ये पण एस टी असतात. बौद्ध धर्मामध्ये एस टी असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्मामध्ये एस सी लोकसंख्या आहे. पण तिथे काय आहे? नॉर्थ ईस्ट किंवा आपण लडाख वगैरे साईडला गेलो तर तिथे आदिवासी लोकसंख्या. लक्षद्वीपमध्ये जर बघितलं तर 94.8% लोकसंख्या काय आहे? अनुसूचित जमाती आहे टक्केवारीमध्ये. मुस्लिम लोकसंख्येमध्ये पण लक्षद्वीप जास्त होतं. सर्वात कमी शीख लोकसंख्येमध्ये लक्षद्वीप होतं. किती लोक होते? 8 लोक होते. सर्वात नंतर काय राज्याचा विचार केला तर मिझोराम. मिझोराममध्ये बघितलं तर काय होतं? मी तुम्हाला काय सांगितलं? मिझोराममध्ये हिंदू लोकसंख्या कमी होती, मुस्लिम लोकसंख्या कमीमध्ये मिझोराम होतं टक्केवारीमध्ये. आणि आता कशामध्ये जास्त आहे? एस टी लोकसंख्येमध्ये जास्त आहे. एस टी लोकसंख्येमध्ये, शेड्यूल ट्राईबच्या लोकसंख्येमध्ये मिझोराम जास्त आहे. आणि सर्वात कमीचं प्रमाण जर बघितलं, बाकी राज्य मी तुम्हाला सांगितले सर्वात कमीमध्ये कोणते कोणते होतं? पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पुदुच्चेरी. इथे काय होतं? एस टी पॉप्युलेशनच नाही आहे. पण टक्केवारीचा विचार केला तर कुठे मग? उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी आहे, 0.6% एस टी पॉप्युलेशन, 0.6%. आणि सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्याचा जर विचार केला सर्वाधिक तर कुठे मग? मध्य प्रदेशामध्ये 1.52 कोटी. आणि त्यानंतर क्रमांक लागतो महाराष्ट्र, 1.02 कोटी. हा प्रश्न विचारला गेला आहे. क्रम लावामध्ये.
सर्वाधिक कुठे मग मध्य प्रदेशामध्ये, नंतर कुठे महाराष्ट्रामध्ये, नंतर काय मग ओडिसा, छत्तीसगड, असा क्रम लागतो. पण आपल्याला हे दोन जरी माहिती असले तरी आपण काय होतं पुढचा क्रम लावू शकतो. मी इथे दोनच दिले कारण की आपल्याला जास्त किचकट करायचं नाही किंवा पाठांतरामध्ये आपला महाराष्ट्र चुकू शकतो. महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक, मध्य प्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो. एसटी लोकसंख्येचा क्रम लावा असं विचारलं होतं. सर्वाधिक लोकसंख्या कुठे मग मध्य प्रदेशामध्ये, दुसरा कोणता राज्य लागतं मग महाराष्ट्र, 1.2 कोटी. महाराष्ट्रामध्ये 1.2 हे पण विचारलं जातं. अनुसूचित जमातीच्या बाबतीत जर बघितलं, एसटी लोकसंख्याच्या बाबतीत जर बघितलं, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या समुदायाची हा पण प्रश्न विचारला गेला आहे. आणि हा राज्यसेवेतला बघितलं तर जॉग्राफीमधला इम्पॉर्टंट टॉपिक आहे. GS चा जॉग्राफी बघितलं तर त्याच्यामध्ये एसटी लोकसंख्या विचारली जाते. त्याच्यामध्ये थोडं अजून थिअरॉटिकल लिहिलं की काय होणार, याच्यामध्ये क्वेश्चन होणार एसटी लोकसंख्येच्या बाबतीत. आता जमातीची लोकसंख्या जर बघितली, सर्वाधिक कुठे मग भिल आणि संबंधित समुदाय. जॉग्राफी ऑप्शनलमध्ये तर आहेच, पण GS ला पण याच्यावर काय होतं क्वेश्चन विचारला जातो. याच्यामध्ये जर बघितलं सर्वाधिक कोणाची लोकसंख्या, भिल आणि संबंधित समुदाय. म्हणजे भिल असेल, भिलमध्ये काय असतात, पाडवी असतात, गावीत असतात, पावरा असतात. पावरा थोडे वेगळे असतात पण ते भिलामध्येच काउंट होतात, भिल आणि समुदायामध्येच काउंट होतात. म्हणजे आपलं नंदुरबार, नाशिक या भागामध्ये जी लोकसंख्या भिल आणि संबंधित समुदाय ती सर्वाधिक भारतामध्ये आहेत. म्हणजे तो समुदाय सगळ्यात किती 1.70 कोटी. नंतर मग गौंड कुठे, उडीसा, आपलं विदर्भ, उडीसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, छोटा नागपूर पठाराचा भाग, तिथे झारखंड, इथे गौंड जमातीची लोकसंख्या आहे 1.32 कोटी, दुसरा क्रमांक लागतो. गौंड नंतर काय मग संताल कुठे, मग वेस्ट बेंगॉल, बिहार या भागामध्ये संताल लोकसंख्या. नाईकदा वगैरे तिकडेच आहे, हे लोकसंख्या काय असा क्रमांक लागतो. बिहार, ओरिसा पार्टमध्ये नाईकदा, ओरिऑन वगैरे ओरिसा भागामध्ये आहे ते आदिवासी. आणि सर्वात कमी जर लोकसंख्या बघितलं, सेंटिनेलीस हे आदिवासी किती होते मग 15 होते. 15. सेंटिनेलीज बेट आहे आपला अंदमान निकोबार बेट समूहामध्ये, तिथे किती लोकसंख्या हे आदिवासी होते, फक्त 15 आहेत. म्हणजे ही जमात काय नामशेष होत आली. म्हणजे जरी काउंट राहिले असतील तर किती असतील, 15 ते 30 असतील, पण कमीच आहेत. काउंटिंगमध्ये किती होते, 15 होते. सेंटिनेलीज. आणि गिरेंट अंदमानीज किती आहेत मग 55. नंतर ओंगे किती 101. म्हणजे अंदमान निकोबारवरील जे आदिवासी आहेत ते काय नामशेष होत आले, त्यांच्या जमाती नष्ट होत आल्या. त्यासाठी काय केलं जातं, त्यासाठी त्यांच्या एरियामध्ये जाणं प्रतिबंधित असतं. प्रतिबंधित असतं. अजून महत्त्वाचं टॉपिक आहे याच्यामध्ये जर बघितलं, आता आदिवासी जमातीमध्ये लिंग गुणोत्तर कसं असतं, चांगलं असतं. लिंग गुणोत्तर चांगलं बघितलं अनुसूचित जमातीत 990 आहे. भारताचं 943, आदिवासींचं किती 990 आहे. अनुसूचित जमातीमध्ये साक्षरता दर हा विचारला गेलेला क्वेश्चन, साक्षरता दराचा विचारला गेला. एसटी मध्ये पॉप्युलेशन साक्षरता दर किती मग 59%. म्हणजे जर बघितलं भारताचं 73%, त्यांचं किती आहे 59%. म्हणजे लोक एसटी पॉप्युलेशन कमी, एसटी पॉप्युलेशन मध्ये साक्षरता दर कमी. महिलांचा तर त्याच्यापेक्षा 10 कमी, म्हणजे 49 आहे. पुरुषांचा किती 68. पुरुषांचा किती आहे 68. किती आहे 68. आपण हे काय अनुसूचित जमातीची लोकसंख्या बघितली, साक्षरता बघितली, लिंग गुणोत्तर बघितलं. साक्षरता किती 990, लिंग गुणोत्तर 990, साक्षरता किती होती 59. आता आपण बघणार आहे अनुसूचित जमातीची लोकसंख्या. 2001च्या 2011च्या जनगणनेनुसार जर बघितलं तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती आहे 20.13 कोटी. ती किती होती 10.42 कोटी, 8.6%. एसटी इथे काय डबल आहे. जेवढं 42 नाही लक्षात राहिलं, 10 कोटी आदिवासी होते, 20 कोटी एससी पॉप्युलेशन, एवढं लक्षात ठेवा. अनुसूचित जातीची लोकसंख्या, शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जातीची लोकसंख्या, शेड्यूल कास्ट एससीची लोकसंख्या किती मग 20.13 कोटी. टक्केवारीमध्ये जर बघितलं 16.6%. हे किती होतं 8.6% आदिवासी होते. आणि एससी किती आहे मग 16.6%. टक्केवारीमध्ये विचार केला तर 20 कोटी लोकसंख्या, एकूणमध्ये विचार केला तर 20 कोटी लोकसंख्या काय आहे एससी पॉप्युलेशन. 2013चा विचार केला तर 15 कोटी आहेत मग ग्रामीण भागामध्ये, आणि 4.75 कोटी आहे शहरी भागामध्ये. शहरी लोकसंख्या कुठे राहते, शहरी भागामध्ये राहते. म्हणजे जर बघितलं 75%च्या आसपास कुठे राहतात, 75%च्या आसपास कुठे राहतात ग्रामीण भागामध्ये राहतात, 25%च्या आसपास कुठे राहतात शहरी भागामध्ये राहतात. 25%च्या आसपास लोकसंख्या कुठे राहते शहरी भागामध्ये. इथे जर बघितलं वृद्धी दर, दशवार्षिक वृद्धी दर किती 17.72 होता आपला. एससी मध्ये किती 20.8,
एस टीमध्ये किती होता 23.23%, एस टीमध्ये किती होता 23%, एस सीमध्ये किती 20% ग्रोथ रेट, म्हणजे जिथे पण काय जन्मदर जास्त होता, जन्मदर जास्त होता. आता याच्यात जर बघितलं अनुसूचित जातीच्या लोकसंख्येमध्ये जर बघितलं, अनुसूचित जातीच्या लोकसंख्या जर बघितली तर अनुसूचित जातीमध्ये जर बघितलं सर्वाधिक लोकसंख्येचं प्रमाण, हा प्रश्न विचारला गेला आहे. आपल्याला वाटतं सर्वाधिक लोकसंख्येचं प्रमाण कुठे असावं, तर पंजाबमध्ये. म्हणजे शीख लोकसंख्येमध्ये पण एस सी लोकसंख्या आहे. पंजाबमध्ये एस टी पॉप्युलेशन होतं का, नाही, एस टी लोक नव्हते, पण एस सी लोक आहेत. एस सी लोकसंख्येचं प्रमाण जर बघितलं तर 31.9%, म्हणजे ते हिंदूंपासून वेगळे झाले, म्हणजे त्यांच्यामध्ये जातीवाद असणार, जातीवाद आहे. मुस्लिमांमध्ये पण जातीवाद आहे आपल्या भारतामध्ये, मुस्लिमांमध्ये पण जातीवाद आहे, हिंदूंमध्ये पण जातीवाद आहे, सगळ्या जातींमध्ये, सगळ्या धर्मांमध्ये ते जायला किती दिवस लागतात नाही काय माहिती, पण ते लवकरात लवकर जायला पाहिजे जातीवाद. तर याच्यामध्ये जर बघितलं एस सी पॉप्युलेशन पंजाबमध्ये किती आहे 31.9%, 31.9%. आणि सर्वात कमी लोकसंख्या जर बघितली मिझोरममध्ये, एस सी लोकसंख्या सर्वात कमी कुठे, मग मिझोरममध्ये, एस सी लोकसंख्या सर्वात कमी मिझोरममध्ये. अरुणाचल प्रदेश, नागालँड, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार इथे काय अनुसूचित जातीचे लोक नाही, कुठे कुठे नाही आहेत. अरुणाचल प्रदेश, नागालँडमध्ये तुम्हाला सांगितलं मी ख्रिश्चन लोकसंख्या सगळ्यात जास्त होती. अरुणाचल प्रदेशामध्ये ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, हिंदू आहे, सगळे पॉप्युलेशन आहे तिथे. अरुणाचल प्रदेशामध्ये नाही, नागालँडमध्ये नाही, लक्षद्वीपमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. मुस्लिम आणि अंदमान निकोबारमध्ये कसं आहे एस टी पॉप्युलेशन, पण एस सी पॉप्युलेशन नाही. कुठे, लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट्स, एस सी लोकसंख्या नाही. नंतर काय अरुणाचल प्रदेशामध्ये नाही, नागालँडमध्ये पण नाही, कोणती लोकसंख्या नाही, एस सी लोकसंख्या नाही, एस सी लोकसंख्या नाही. तर 2 मिनटं, हां, एस सी लोकसंख्या, सॉरी 2 उलटं केलं मी. म्हणजे एस सी लोकसंख्या जर बघितली सर्वाधिक प्रमाण कुठे, मग प्रमाणाच्या बाबतीत पंजाब, सर्वात कमी कुठे, मग सर्वात कमी कुठे मिझोराम, आणि कुठे कुठे नाही अरुणाचल प्रदेश, नागालँड, लक्षद्वीप, अंदमान निकोबार. तिथे एस टी लोकसंख्या सर्वात कमी कुठे होती टक्केवारीमध्ये जर बघितलं उत्तर प्रदेशामध्ये. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पुदुचेरीमध्ये एस टी पॉप्युलेशन नव्हतं. तसं अरुणाचल प्रदेश, नागालँड, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेट्समध्ये एस सी लोकसंख्या नाही. आणि एस सी लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या कुठे, मग उत्तर प्रदेशामध्ये 4.12 कोटी. एस सी टक्केवारीनुसार विचारलं होतं सर्वाधिक कुठे, मग सर्वाधिक टक्केवारीमध्ये पंजाबमध्ये, पण एकूण लोकसंख्येमध्ये जर बघितलं सर्वाधिक कुठे, मग उत्तर प्रदेश जर बघितलं हिंदू लोकसंख्येमध्ये सर्वाधिक होतं, मुस्लिम लोकसंख्येमध्ये सर्वाधिक, आणि आता एस सी लोकसंख्येमध्ये सर्वाधिक. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो एकूण टक्केवारीनुसार जर बघितलं एकूण लोकसंख्येमध्ये एस सीमध्ये. महाराष्ट्रामध्ये किती 1.32 कोटी, 1.32 कोटी. म्हणजे जम्मू काश्मीर आहे किंवा वेस्ट बेंगॉल आहे इकडे जास्त आहे ना, त्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक 6वा लागतो. अनुसूचित जातीमध्ये जर बघितलं लिंग गुणोत्तर किती 945. ते एस टीमध्ये किती होतं, मग एस टीमध्ये किती होतं 990 होतं. आणि एस सीमध्ये जर बघितलं साक्षरता दर किती 73, तोच एस टीमध्ये किती होता 59%. म्हणजे हे पण काय विचारलं जाऊ शकतं. आता जर बघितलं हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता आपण जर बघितलं सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे आणि सर्वाधिक लोकसंख्येचे शहर वेगळं होतं. शहरामध्ये कोणतं शहर लागतं, मुंबई. अर्बन ॲग्लोमरेशन विचारलं तर ते पण मुंबई. आता आपण बघणारे सर्वाधिक जनगणनेचे सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे, मग ठाणे. मुंबई शहरामध्ये मी किती सांगितलं होतं, मुंबई शहराची लोकसंख्या 1.25 कोटी. त्यामध्ये 2 शहर आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबईमध्ये मुंबई जर जनगणनेनुसार जर शहर बघितलं तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे बृहन्मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत. पण जिल्ह्यांचा विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे, मग ठाणे जिल्ह्यामध्ये 1.10 कोटी. हे मग ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे 1.24 कोटी कोणाची होती, मुंबईची होती. मुंबईमध्ये 2 जिल्हे आहेत, मुंबई शहर, मुंबई उपनगर. मुंबई शहरची किती झाली, मग 1.24मधून 93 काढले ते किती ना 24 आणि 7, म्हणजे एकंदरीत जर बघितले 24 आणि 7 31 कोटीच्या आसपास काय मुंबई शहराची. हे आपण जर बघितलं याच्यावर क्वेश्चन विचारला गेला. सर्वाधिक लोकसंख्या कोणाची, ठाणे खूप वेळा विचारलं गेलं आहे, 1.10 कोटी लोकसंख्या ठाणे जिल्ह्याची. आणि जर बघितलं त्यानंतर 24 परगणा आहे जिल्ह्याच्या बाबतीत. पश्चिम बंगालची लोकसंख्या किती 1 कोटी. 24 परगणा पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमधला जिल्हा आहे 24 परगणा. नंतर बेंगलोर शहर, बेंगलोर जिल्हा कर्नाटकमध्ये, त्याची किती आहे 96 कोटी. बेंगलोरची किती 96 कोटी. बेंगलोर 3ऱ्या क्रमांकाला आहे. पहिल्या क्रमांकाला महाराष्ट्राचे जिल्हा आहे ठाणे. नंतर काय आहे 24 परगणा. नंतर बेंगलोर. नंतर जर बघितलं पुणे, पुण्याची किती 94 लाख. तेव्हा पुणे शहराची किती ती 31 लाख. अर्बन ॲग्लोमरेशनचा विचार केला, पिंपरी चिंचवड ॲड केलं तर त्याच्यामध्ये 17 परत ॲड करायची, म्हणजे 51 लाख होती. अर्बन ॲग्लोमरेशन पुणे जर विचार केला तर काय होतं 51 लाख होती. पुणे शहराची किती आहे 31 लाख. पिंपरी चिंचवड शहराची 17 लाख. परत इतर थोडंसं आजूबाजूचे वस्त्या धरल्या किती होती 51 लाख होती अर्बन ॲग्लोमरेशनच्या बाबतीत. ते पण आपण बघितलेलं आहे. आणि मुंबई उपनगराची किती मग 93.57 लाख. 93.57 लाख. पहिले 2-3 लक्षात ठेवा. हे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी पुढे कामात येणार म्हणून मी तुम्हाला हे 2 लिहून दिले, पुणे आणि मुंबई उपनगर. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर. महाराष्ट्राचा विचार केला तर जिल्ह्याच्या बाबतीत ठाणे, पुणे, मुंबई उपनगर. आता पुढे आपण बघणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तेव्हा पालघर पण होतं. आता पुढच्या जनगणनेमध्ये काय होणार ठाणे डिवाईड होणार, पालघर वेगळं होऊन जाणार, त्यामुळे जिल्हा चेंज होणार. जिल्हा काय होणार चेंज होणार. पुणे कदाचित पहिल्या क्रमांकाला येणार. पुणे कदाचित काय होणार पहिल्या क्रमांकाला महाराष्ट्रामध्ये पुढच्या जनगणनेला येणार. आता आपण बघणार आहे सर्वात कमी लोकसंख्या जिल्हे. हे पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे दिबांग व्हॅली. एकच पाठ ठेवा, एकच पाठ करा. 3 दिलेले आहेत मी, पण एकच पाठ करा सुरुवातीला. हां, जर तुमचा एक पाठ झाला चांगला बऱ्यापैकी तर पुढचे पाठ करायचे. हां, पहिला जर बघितलं दिबांग व्हॅली अरुणाचल प्रदेशामध्ये, त्याची लोकसंख्या किती होती 8,004. 8,004. गणतेमध्ये पण अरुणाचल प्रदेशाची लोकसंख्या घनता कमी होती. किती होती 17. म्हणजे ते एरिया जास्त आहे, पॉप्युलेशन कमी, घनता आपण बघितलेलं आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये काय आहे दिबांग व्हॅली जर बघितलं 8,004 आहे. नंतर अंजव, मग अरुणाचल प्रदेशातच आहे अंजव, त्याची लोकसंख्या किती मग 21,000. नंतर लाहौल अँड स्पिटी हिमाचल प्रदेश, त्याची लोकसंख्या किती 31,000. हे लक्षात ठेवा. 3 एक जास्तीचे जिल्हे लक्षात ठेवायचे, एकच लक्षात ठेवा आधी, नंतर 2-3 लक्षात ठेवायचे. इथे पण एकच लक्षात ठेवा आधी, मग 3 लक्षात ठेवायचे. लोकसंख्या तर एकाचीच पाठ करा पहिलेची, बाकी काय डिटेल पाठ करू नका, डिटेल लक्षात ठेवू नका. हां, आता पुढचं आपण बघणार आहे लोकसंख्या. आधी या महत्त्वाची टिप आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. लोकसंख्या इंडिया एअरबुकमध्ये जी फुटनोट असती, इंडियामध्ये पॉप्युलेशन घेतलेलं आहे ना, पॉप्युलेशन जे चार्ट आहे त्याच्याखाली एक फुटनोट आहे. ही फुटनोटवर पण काय आहे क्वेश्चन विचारला गेला आहे. तुम्ही लक्ष्मीकांतचं बुक जर बघितलं त्याच्यावर तर फुटनोट असतात खाली, त्याच्यावर पण क्वेश्चन विचारले गेले खूप वेळा. त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेले, त्यामुळे ते पण सोडायचं नाही. काही लोकांनी मराठी ट्रान्सलेट केलेले बुक आहेत, मराठी ट्रान्सलेट केलेले बुक आहेत, पण ते बुकमधून क्वेश्चन येत नाही, मग ते नंतर ॲड करतात त्याच्यामध्ये. जसे जसे क्वेश्चन विचारले जाणार तसं आपल्या मराठी जे पब्लिकेशनचे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये ॲड करत जातात. त्यापेक्षा वाचताना लक्ष्मीकांतच बुक वाचा. मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. इंग्लिशमध्ये वेळ जाणार, पण काय होणार आपलं नॉलेज वाढतं आणि प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात, आपले प्रश्न जमण्याचे चान्सेस जास्त असतात. आता लोकसंख्या माहितीबाबत महत्त्वाची टीप आहे. याच्यामध्ये जर बघितलं जनगणना वर्ष 1981, हे क्वेश्चन विचारला गेला. कसा विचारला गेला होता मी तुम्हाला सांगेन. 1981ची जी जनगणना झाली ना, तेव्हा आसाम राज्याची लोकसंख्या आकडे काय आहे अंतर्गत अशांततेमुळे, म्हणजे तेव्हा काय होते अंतर्गत, जसं की आता मणिपूरमध्ये अंतर्गत अशांतता आहे, त्या अंतर्गत अशांततेमुळे काय तिथले जे आकडे होते आसाम राज्याचे ते इंटरपोलेशनने ओढले गेले. इंटरपोलेशन म्हणजे एक कॅल्क्युलेशन असतं, एक फॉर्म्युला असतो. म्हणजे 1971ला एवढे होते, आता किती असावे, सध्या किती असावे, असं इंटरपोलेशन म्हणजे एकंदरीत काय एक अंदाजित आकडे किंवा एक फॉर्म्युल्याने ते आकडे काढले जातात. त्यालाच काय म्हणतात मग आपण इंटरपोलेशनने. 1981ला काय केलं आसामचे आकडे काय केले इंटरपोलेशनने ओढले. कशाच कारणामुळे अंतर्गत अशांततेमुळे. नंतर 1991ला काय केलं जम्मू काश्मीर राज्याची अशांततेच्या कारणास्तव जनगणनेचे आकडे इंटरपोलेशनने ओढले गेले. 1991ला काय केलं जम्मू काश्मीरचे घेतले. तेच 2011ला काय केलं मणिपूर राज्यातील सेनापती जिल्ह्यातील माओ, पारम, पाओ, माता आणि पुरळ हे 3 उपविभागामध्ये जनगणना आकडे काय प्रशासकीय कारणांमुळे शक्य झाले नाही, त्यामुळे ते कसे घेतले अंदाजित घेतले. तिथे अंदाजित घेतले. वर काय केलं इंटरपोलेशन, एक स्पेसिफिक फॉर्म्युला असतो त्याच्यानुसार घेतले गेले. इथे कसं आहे अंदाजित घेतले गेले. कुठे मणिपूर राज्यातील
सेनापती जिल्ह्यातील माओ पारम पाओ माता पुरड हे 3 उपविभाग. माओ पारम पाओ माता आणि पुरड हे 3 उपविभाग. हे तिन्ही सेंटेन्स विचारले गेले होते राज्यसेवा मुख्य परीक्षेला. तिन्ही सेंटेन्स विचारले गेले होते. त्याच्यामध्ये काय केलं होतं, त्याच्यामध्ये याचं काय होतं, याचं जर बघितलं तर काय होतं, इथे अंतर्गत अशांतता होतं वाटतं. इथे प्रशासकीय कारण आहे ना, इथे काय प्रशासकीय कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन, आणि तर काय अंतर्गत अशांतता. इथे अंतर्गत अशांतता पण चुकवलं होतं. आणि दुसरं काय होतं, हे वर्ष पण वर खाली केलं होतं. म्हणजे आसाम 1981ला, जम्मू काश्मीर 1991 जम्मू काश्मीर 1981ला केलं होतं, आसाम 1991ला केलं होतं. 1991 पासून काय जम्मू काश्मीरमध्ये अशांतता झालेली आहे. तेव्हा त्यामुळे काय झालं, तेव्हा म्हणजे 90 नंतर काय आहे, अशांतता झाली, टेररिझम जास्त वाढलं. त्यामुळे काय होतं, आणि हिंदू मुस्लिम वाद वाढला. त्यामुळे काय झालं, 1991 मध्ये जेव्हा ते पंडित लोकांवर अन्याय चालू होते तेव्हाच येते तेव्हाच काय होतं, मग 1991ला जम्मू काश्मीरमध्ये अंतर्गत अशांततेमुळे आकडे काय केले. आता 81 आहे, 1991 2011. इथे 2001 नाही, 2001ला ॲक्च्युअल आकडे घेतले गेले, सगळेच्या सगळे ॲक्च्युअल आकडे घेतले गेले. त्यामुळे 2001 पण वर्ष चेंज करून पण विचारलं जाऊ शकतं. आता आपण जर बघितलं, पॉप्युलेशन हा टॉपिक संपवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण लोकसंख्या धोरणं आपली राहिलेली आहे, आणि महाराष्ट्राची लोकसंख्येचं एक लेक्चर होणार, लोकसंख्या धोरणांचं एक लेक्चर होणार. ते महाराष्ट्राची लोकसंख्या आपण शॉर्टकट घेऊ. कन्सेप्ट आपण समजलेले आहे, आता कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहे सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची आकडेवारी आपण बघणार आहोत, की लवकरात लवकर, म्हणजे 1 तासाचं ते लेक्चर होणार. नंतर जर पाहिलं तर एक लोकसंख्या धोरणाचा अर्धा-पाऊण तासाचं लेक्चर असेल. त्यानंतर लोकसंख्या टॉपिक आपला संपेल. लोकसंख्या टॉपिक संपला की मग आपण GSचे मेन टॉपिक आपला पॉलिटी चालू केला आहे आपण. आणि यानंतर आपण काय आहे, सायन्सची बॅच कंडक्ट करणार आहोत. सायन्सची बॅच काय फ्रीमध्ये कंडक्ट करणार आहोत, ती ऑफलाईन पण असेल, ऑनलाईन पण असेल. त्यामुळे आपल्या अकॅडमीलाच्या पेजला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढा. हे माझं क्लिनिक आहे, मोर्या क्लिनिक, नवी पेठेमध्ये, गांजवे चौकामध्ये. सकाळी पण असतं आपलं, सकाळी 10 ते 2 असतं, आणि संध्याकाळी जर बघितलं 4:30-4च्या दरम्यान सुरू होतं. 9 वाजेपर्यंत आपलं क्लिनिक असतं. आणि त्यानंतर इमर्जन्सी पण असते आपल्याकडे. जर नाईटला कोणाला काय त्रास असेल, नाईटला कोणाला ताप आला, कोणाला लूज मोशन सुरू झाले, वॉमिटिंग सुरू झालं, कोणाला ॲब्डोमिनल पेन असेल, कधी काय असतं, ज्यांना किडनी स्टोन, मूतखडा वगैरे असेल, त्यांना रात्री वगैरे दुखतं, त्यांची ट्रीटमेंट पण आपण रात्री करतो इमर्जन्सीला. आपला नंबर पण आहे तिथे. क्लिनिक आपलं ध्रुवतारा अभ्यासिकेच्या गल्लीमध्ये, आपलं गांजवे चौकामध्ये क्लिनिक आहे. त्यामुळे तिथे पण तुम्ही येऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.